नमस्कार. आज मी तुमच्या पुढे श्रीकृष्णांना बासरी खूप का आवडते, राधाचा मृत्यू कधी आणि कसा झाला, श्रीकृष्णांनी त्यांची आवडती बासरी का तोडली, श्रीकृष्णांना बासरी कोणी दिली, राधाचे श्रीकृष्णांवरचे प्रेम आणि राधाची निस्सीम भक्ती ही कथा घेऊन आली आहे. श्रीकृष्णांना बासरी खूप का आवडायची. मित्रांनो, श्रीकृष्णांची बासरी ही सामान्य बासरी नव्हती. ती एक चमत्कारी आणि शक्तिशाली बासरी होती. असे म्हणतात की श्रीकृष्णांना दोनच गोष्टी सर्वात जास्त प्रिय होत्या. एक म्हणजे बासरी आणि दुसरी म्हणजे राधा. हे दोघे एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत. जगात जेव्हा प्रेमाचे उदाहरण दिले जाते तेव्हा राधाकृष्णांचे नाव येते. श्रीकृष्णांच्या सर्व चित्रांमध्ये बासरी नक्कीच त्यांच्यासोबत असते. बासरी हे श्रीकृष्णांच्या राधेवरील प्रेमाचे प्रतीक आहे. कंसाने बलराम आणि श्रीकृष्ण यांना आमंत्रित केल्यावर श्रीकृष्ण पहिल्यांदा राधापासून वेगळे झाले होते. मथुरेला जाण्यापूर्वी श्रीकृष्ण राधाला भेटले आणि नंतर तिच्यापासून दूर गेले. श्रीकृष्णांनी राधाला सांगितले की ते परत येतील, पण श्रीकृष्ण राधाकडे परतले नाहीत आणि मग श्रीकृष्णांचा रुक्मिणींशी विवाह झाला. श्रीकृष्ण गेल्यानंतर राधाचे वर्णन फारच कमी झाले आहे. जाण्यापूर्वी जेव्हा श्रीकृष्ण राधाला भेटले तेव्हा राधाने त्यांना सांगितले की जरी ते तिच्यापासून दूर जात आहेत, पण त्यांच्या मनात श्रीकृष्ण सदैव त्यांच्यासोबत असतील. मग श्रीकृष्ण बलराम मथुरेला गेले आणि तिथे त्यांनी कंसाचा वध करून लोकांना वाचवले. त्यानंतर श्रीकृष्ण लोकांच्या रक्षणासाठी द्वारकेला गेले. श्रीकृष्णांच्या जाण्यानंतर राधाच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. त्यानंतर राधाचा विवाह यादवशी झाला. राधाने एक पत्नी म्हणून तिची सर्व कर्तव्ये पार पाडली आहेत आणि दुसरीकडे भगवान श्रीकृष्णाने आपली सर्व कर्तव्ये पूर्ण केली आहेत, ज्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवर अवतार घेतला होता. राधाचा मृत्यू कसा झाला. आपली सर्व कर्तव्ये उत्तम प्रकारे पार पाडल्यानंतर राधा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेला गेली. जेव्हा श्रीकृष्णाने राधाला द्वारकेत पाहिले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि ते दोघेही एकमेकांशी मनातल्या मनात बोलू लागले. द्वारकेत राधाला कोणीही ओळखले नाही. राधाच्या विनंतीवरून श्रीकृष्णाने तिची महालात दासी म्हणून नियुक्ती केली. राधा दिवसभर राजवाड्यात राहून महालाशी संबंधित कामं पाहत असत आणि जेव्हाही तिला संधी मिळायची तेव्हा ती श्रीकृष्णांचे दर्शन घेत असत. पण राधाला राजवाड्यात श्रीकृष्णांशी पूर्वीसारखा आत्मीय संबंध जाणवत नव्हते. त्यामुळे राधाला वाटले की राजवाड्यापासून दूर जाऊन ती पुन्हा श्रीकृष्णांशी आत्मीय संबंध प्रस्थापित करू शकेल. मग राधा नुसतीच चालत होती आणि ते सुद्धा ती कुठे चालली होती हे कळत नव्हते, पण श्रीकृष्णांना माहीत होते. मग बराच वेळ निघून गेल्यावर राधा पूर्णपणे एकटी आणि अशक्त झाली. त्यावेळी तिला श्रीकृष्णांची गरज होती. शेवटी श्रीकृष्ण राधासमोर हजर झाले आणि राधाला त्यांच्याकडून काहीतरी मागायला सांगितले, पण राधाने नकार दिला. श्रीकृष्णाने पुन्हा विनंती केली तेव्हा राधा म्हणाली की तिला तिच्या प्रिय श्रीकृष्णाने शेवटची बासरी वाजवायला हवी आहे. मग श्रीकृष्णांनी बासरी घेतली आणि अतिशय मधुर आवाजात वाजवायला सुरुवात केली. तेव्हा श्रीकृष्ण आपल्या बासुरीने मधुर धून वाजवू लागले. तेव्हा राधा राणीला शांती मिळाली आणि जुन्या दिवसांचा आनंद अनुभवला. मग तिथेच बासरीचे सूर ऐकतच राधा राणीने आपला प्राण सोडला, म्हणजेच तिचा मृत्यू झाला. श्रीकृष्णांनी त्यांची आवडती बासरी का तोडली. असे मानले जाते की श्रीकृष्णाला माहीत होते की त्यांचे प्रेम अमर आहे, तरीही ते राधाचा मृत्यू सहन करू शकले नाही आणि
श्रीकृष्णांनी आपली प्रिय बासरी तोडून झाडीत फेकून दिली. यानंतर श्रीकृष्णांनी आयुष्यभर बासरी किंवा इतर कोणतेही वाद्य वाजवले नाही. आणि अशा प्रकारे श्रीकृष्णाने जड अंतःकरणाने आणि ओल्या डोळ्यांनी देव आणि मानव यांच्यात अमर प्रेमाचे प्रतीक असलेली बासरी तोडली. श्रीकृष्णांना ती बासरी कोणी दिली? आता श्रीकृष्णांना बासरी कोणी दिली ते बघूयात. जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म झाला तेव्हा सर्व देवी देवता त्यांना भेटायला पृथ्वीवर येऊ लागले. तेव्हा महादेवांच्या मनात विचार आला की आपणही आपल्या प्रिय देवांच्या बालस्वरूपाचे दर्शन घेतले पाहिजे. पण ते भेटले तर त्यांना काय भेटवस्तू देईन याचा विचार करून ते थांबले. तेव्हा महादेवांना आठवले की आपल्याजवळ दधीची ऋषींची अस्थी पडलेल्या आहेत. ऋषी दधीची हे तेच महर्षी आहेत ज्यांनी आपल्या धर्मासाठी आपल्या शरीराचा त्याग केला होता आणि आपल्या शक्तिशाली शरीरातील सर्व अस्थी दान केल्या होत्या. हाडांच्या साह्याने विश्वकर्माने इंद्रासाठी 3 धनुष्य आणि 1 वज्र तयार केले. महादेवांनी त्या हाडापासून बासरी बनवली. जेव्हा महादेव श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गोकुळात पोहोचले तेव्हा महादेवांनी ती बासरी श्रीकृष्णांना भेट म्हणून दिली आणि त्यांना आशीर्वाद दिला. तेव्हापासून श्रीकृष्ण बासरी आपल्याजवळ ठेवतात. आता आपण बघूयात राधाचे श्रीकृष्णावर प्रेम असूनही राधाचे श्रीकृष्णाशी लग्न का झाले नाही आणि राधाची निस्सीम भक्ती. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. त्यांचे लग्न का होऊ शकले नाही? राधा आणि श्रीकृष्णांची जोडी जगात अमर मानली जाते. असे म्हणतात की राधा आणि श्रीकृष्णांची कथा हे खऱ्या प्रेमाचे अंतिम उदाहरण आहे. पत्नी नसतानाही राधासोबत श्रीकृष्णांचे नाव घेतले जाते. ही खूप सुंदर गोष्ट आहे ना? कारण राधाची श्रीकृष्णाप्रती असलेली भक्ती आणि समर्पण पूर्णपणे प्रामाणिक होते. तुम्हाला राधाकृष्णाच्या काही दंतकथा किंवा कथा सापडतील ज्यात त्यांचे एकमेकावरील प्रेम चित्रित केले आहे. तशीच ही एक कथा. नारद मुनींचे श्रीकृष्णावर खूप प्रेम होते. जेव्हा नारद मुनींनी तिन्ही लोकांमध्ये राधेची स्तुती ऐकली तेव्हा त्यांना खूप काळजी वाटू लागली. अनेक प्रश्न पडू लागले की राधामध्ये असे काय आहे की तिचे जगभर कौतुक होत आहे. उत्तर मिळवण्यासाठी नारद मुनी श्रीकृष्णांकडे जाण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ते श्रीकृष्णांकडे गेले. पण तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की श्रीकृष्णांना प्रचंड डोकेदुखी होत आहे. जेव्हा नारद मुनींनी त्या वेदनावर उपचार काय करायचे विचारले तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले की माझ्या भक्तांपैकी कोणीही मला त्यांचे चरणोदक म्हणजेच पाय धुतलेले पाणी प्यायला दिले तर माझी वेदना कमी होईल. नारद मुनी चिंतित पडले आणि त्यांनी विचार केला की जर कोणी भक्त आपल्या भगवंताला चरणाचे पाणी अर्पण केले तर तो नरकात जाईल. त्यानंतर नारद मुनी श्रीकृष्णांच्या पत्नी रुक्मिणी यांच्याकडे पोहोचले. नारद मुनींनी सर्व प्रकार रुक्मिणीला सांगितला. देवर्षी नारद हे पूर्णपणे पाप आहे असे सांगून रुक्मिणींनी चरणोदक अर्पण करण्यास नकार दिला. त्यानंतर नारद मुनी थेट राधाकडे गेले. नारद मुनींनीही राधाला संपूर्ण कथा सांगितली. हे ऐकताच राधाने एका भांड्यात तिचे पाय ठेवून त्यावर पाणी घातले आणि ते पाणी एका छोट्या भांड्यात भरून राधाने नारद मुनींकडे देऊन ते ताबडतोब श्रीकृष्णांकडे नेण्यास सांगितले. आणि ती म्हणाली, मला माहीत आहे की हे घोर पाप आहे. मला ते पाप लागणार आहे. पण माझ्या प्रियकराच्या आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी मी आणखी त्रास सहन करण्यास तयार आहे. हे ऐकून नारद मुनींना सर्व काही समजले. संपूर्ण विश्वात राधाकृष्णांच्या प्रेमाचे गुणगान का गायले जाते हे त्यांना कळले. ही राधाकृष्णांची हृदयस्पर्शी कथा आहे जी राधाचे कृष्णावरील अपार प्रेम स्पष्टपणे दर्शवते. राधाकृष्णाचे प्रेम पाहून दासींनाही इच्छा झाली.
एकदा दासींनी राधाला त्रास देण्याची योजना आखली. त्यांनी एकदा काय केले, दुधाचा गरम ग्लास घेऊन राधाकडे गेले आणि तो ग्लास राधाला दिले आणि म्हणाल्या की श्रीकृष्णांनी हे दूध तुझ्यासाठी पाठवले आहे. हे ऐकताच राधाने कितीतरी लोकांसमोर गरम दूध प्यायले. ते गरम दूध प्यायल्यावर राधाला काहीच दुखलं नाही किंवा तिला भाजले देखील नाही. जेव्हा दासी श्रीकृष्णांकडे परत आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की श्रीकृष्णांच्या तोंडात अत्यंत वेदनादायक व्रण आहेत. ते पाहून त्यांना आपली चूक कळली. राधाचा श्रीकृष्णांशी किती संबंध आहे हे या कथेतून दिसून येतो. त्यामुळे गरम दुधाने राधाला इजा झाली नाही, तर गरम दुधाने श्रीकृष्णांवर परिणाम झाला. आता बघूयात राधाचा विवाह श्रीकृष्णांशी का झाला नाही. यात अनेक तथ्ये आणि कथा आहेत की राधाने श्रीकृष्णांशी लग्न का केले नाही. बरसाना ही राधाची भूमी आहे आणि मथुरा ही श्रीकृष्णांची जन्मभूमी आहे. मथुरा, वृंदावन आणि गोकुळ हे श्रीकृष्णांच्या सुरुवातीच्या जीवनाचे भाग आहेत. जगभरातील सर्व भक्त एकाच श्वासात राधा आणि श्रीकृष्णांच्या नावाचा जप करतात आणि राधे कृष्ण म्हणतात. हे स्पष्टपणे दर्शवते की दोन्ही एक आहेत आणि ते भिन्न नाहीत. कंसाचा वध करण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी पृथ्वीवर जन्म घेतला आणि त्याच कालखंडातील महाभारताच्या युद्धात अर्जुनाद्वारे संपूर्ण पृथ्वीवरील लोकांना भगवद्गीतेचा धडा शिकवला. ऐहिक जगात श्रीकृष्णांचा विवाह राधाशी झाला नसून त्यांचा विवाह रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्याशी झाला होता. म्हणूनच भक्तांना नेहमी प्रश्न पडतो की असे का झाले. अनेक धर्मग्रंथामध्ये असे मानले जाते की राधा आणि श्रीकृष्ण कधीही वेगळे नव्हते, ते एकच होते. मग तीच व्यक्ती लग्न कशी करणार. दुसऱ्या कथेत असे मानले जाते की राधा ही जिवंत आत्मा होती आणि श्रीकृष्ण हे दिव्य आत्मा होते. राधाचे निस्वार्थ प्रेम हे श्रीकृष्णावरील परमभक्ती आणि प्रेम होते. राधाने श्रीकृष्णांसाठी सर्वस्वाचा त्याग केला होता, म्हणजेच ते एक झाले होते. असे मिलन विवाहापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. श्रीधामाच्या शापामुळे श्रीकृष्ण आणि राधाचा विवाह होऊ शकला नाही असे अनेकांचे मत आहे. श्रीधामा हा श्रीकृष्णांचा भक्त आणि मित्र होता, जो प्रेमापेक्षा भक्तीवर अधिक विश्वास ठेवत होता. म्हणून एके दिवशी रागाच्या भरात त्याने राधाला शाप दिला की ती श्रीकृष्णांशी संबंधित सर्व आठवणी विसरेल आणि 100 वर्षे पाताळामध्ये राहील. या कारणास्तव ब्रह्मदेवाने श्रीकृष्णांना राधाला शापापासून मुक्त करण्याची विनंती केली. त्यामुळेच राधाकृष्णांचे लग्न होऊ शकले नाही. दुसऱ्या एका कथेत असे मानले जाते की राधाचा जन्म प्रेमाचे महत्त्व आणि खरा अर्थ सांगण्यासाठी पृथ्वीवर झाला, जे तुम्ही राधा आणि श्रीकृष्णांच्या प्रेमाच्या भावनेच्या सामर्थ्याद्वारे पाहू शकता. राधा व श्रीकृष्णांनी पृथ्वीवर जन्म घेतला आणि सांगितले की प्रेम लग्नासारख्या कोणत्याही बंधनात बांधले जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.